अजित पवार. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार. आज दादांनी आपल्यातून अशा पद्धतीने एक्झिट घेतली जी पचवणं वाटतं तितकं सोपं नाहीये. कारण त्यांच्या जाण्यानं एक मोठी पोकळी या महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालीये. यात तीळ मात्र शंका नाहीये. दुसरी गोष्ट दादांच्या जाण्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक अस्वस्थ करणारा प्रश्न वारंवार डोकं वर काढतोय आणि तो म्हणजे उमद्या नेतृत्वाने अकाली जाण्याचा आपल्या महाराष्ट्र राज्याला शाप आहे का? कारण प्रत्येक पिढीतून उभे राहिलेले लोकांच्या आशा आकांक्षा पेलणारे आणि उद्याच्या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता असलेले नेते वेळेआधीच आपल्यातून निघून गेले. प्रमोद महाजन यांची रणनीती आणि राष्ट्रीय पातळीवरील पकड, विलासराव देशमुख यांची सौम्य पण प्रभावी प्रशासकीय शैली, गोपीनाथराव मुंडे यांचा तळागाळातला जनसंपर्क, आर आर आबा पाटील यांची स्वच्छ प्रतिमा आणि संवेदनशील नेतृत्व, राजीवजी सातव यांची अभ्यासू, समन्वयक आणि भविष्यवेधी भूमिका. मंडळी, ही यादी फक्त नावांची नाही तर अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची आहे. प्रत्येक वेळी महाराष्ट्रानं आता तरी स्थिर दूरदृष्टीचं नेतृत्व मिळेल अशी आशा धरली आणि प्रत्येक वेळी नियतीनं ती आशा अर्ध्यावरच तोडली. आज अजित पवारांच्या जाण्यानं निर्माण झालेली अस्वस्थता पाहिली की हा प्रश्न अधिकच तीव्र होतो. राजकारणात व्यक्तीपेक्षा व्यवस्था मोठी असावी असं म्हणत असलो तरी महाराष्ट्राला घडवणाऱ्या त्या उमद्या व्यक्तिमत्वांच्या अकाली जाण्यानं राज्याच्या वाटचालीत कायमची पोकळी निर्माण झाली आहे. आता हा शाप आहे की आपलीच व्यवस्था उमद नेतृत्व टिकवू शकत नाही, याचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर उभी ठाकलीये. नमस्कार, मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय ट्यूबलाइट. सुरुवातीला आज जे झालं ते जरा थोडक्यात बघूयात. तर सकाळी साधारण 9:15 ही गोष्ट आहे, ज्यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मुंबईहून बारामतीला जाताना विमान अपघातात निधन झाल्याची बातमी आली. यात लँडिंगच्या वेळी झालेल्या या दुर्घटनेत विमानात असलेले सर्व 5 जण मृत्युमुखी पडल्याचं समजलं. प्राथमिक माहितीनुसार दाट धुकं आणि कमी दृश्यमानता हे अपघाताचं मुख्य कारण असल्याचं समोर आलंय. मिळालेल्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी बारामती इथल्या लँडिंग स्ट्रीप म्हणजेच धावपट्टी परिसरात दाट धुकं होतं, ज्यामुळे दृश्यमानता केवळ 800 मीटर पर्यंत आली होती. याच कमी दृश्यमानतेत विमान उतरवण्याचा प्रयत्न केला गेला, ज्या दरम्यान हा अपघात घडला असं सांगितलं जाते. सध्या तरी या दुर्घटनेचे व्हिडिओ आणि फोटो पाहता इतका भयंकर हा अपघात होता की अपघातानंतर मृतदेहांची ओळख पटवणंही कठीण झालं होतं. कारण मृतदेह ओळखण्याच्या स्थितीत नव्हते, त्यामुळे त्या मृतदेहांकडे असलेल्या वस्तूंवरून त्यांची ओळख पटवावी लागली. दरम्यान अजित पवार मुंबईहून बारामतीला जात होते. त्यांना तिथं निवडणुकीच्या प्रचारासाठी 4 कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचं होतं. मात्र त्याआधीच हा अपघात झाला. आता जिथे हा अपघात झाला तो बारामती जवळील शेतजमिनीचा भाग आहे. त्या जागी लँडिंग करताना विमानाचं नियंत्रण बिघडलं. पुढे लँडिंगचा प्रयत्न करताना विमान अडखळलं आणि काही क्षणातच हा अपघात झाला. अपघातात विमान कोसळल्यानंतर सुमारे 5 स्फोट झाले आणि विमानाला भीषण आग लागली, ज्यात विमान पूर्णपणे जळून खाक झालं आणि त्यात असलेले सर्व प्रवासी मृत्युमुखी पडले. म्हणजे या प्रवाशांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचाही समावेश होता, ज्याचा सगळ्यांनाच धक्का बसलाय. सध्या अशा प्रकारे अजितदादा हे आता आपल्यात नाहीत यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. बारामतीत ज्या रुग्णालयात दादांचं पार्थिव ठेवण्यात आलं त्या बाहेरही कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. कार्यकर्ते मोठा आक्रोश करताना दिसतायत. दादा परत या अशा घोषणा देताना पाहायला मिळतायत, जे पाहून मन सुन्न होते. आता ही घटना नाहीये. याआधीही आपल्या महाराष्ट्राने असे उमदे नेते गमावलेत, ज्यात प्रमोद महाजन यांचा पहिला नंबर लागतो. अवघा देश त्यांच्या भावी पंतप्रधान म्हणून पाहत होता. अशातच 22 एप्रिल 2000 चा तो दिवस. प्रवीण महाजन हे भाऊ प्रमोद महाजन यांच्या वरळीतील घरी पोहोचले. दोघा भावांमध्ये 10 मिनिटं बोलणं झालं आणि काही क्षणात एका पाठोपाठ 3 गोळ्यांचा आवाज. हा आवाज ऐकून प्रमोद महाजन यांच्या पत्नी रेखा महाजन तिथे पोहोचल्या. समोर प्रमोद महाजन रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. यानंतर 10 दिवस प्रमोद महाजनांनी मृत्यूशी झुंज दिली आणि 3 मे 2006 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार आदल्या रात्रीच प्रमोद महाजन आणि भाऊ प्रवीण महाजन यांच्यात वाद झालेला होता, ज्यात प्रवीण यांनी घरात आल्याबरोबर तक्रारी करणं सुरू केलं. प्रवीण यांना वाटायचं की प्रमोद महाजन यांच्या ओळखीनं त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी कामधंद्यात चांगला फायदा करून घेतला आणि बक्कळ पैसे कमावले. मात्र प्रमोद महाजन हे प्रवीण यांना बाजूला ठेवतात. प्रवीण महाजन यांना असं वाटत होतं की प्रमोद महाजन त्यांना भेटीसाठी वेळ देत नाहीत आणि मुद्दाम टाळाटाळ करत आहेत. साधारण 10 मिनिटं दोघांमध्ये बोलणं झाल्यानंतर प्रमोद महाजन यांनी काही महत्वाचं असेल तर असिस्टंट कडून अपॉइंटमेंट घेऊन या असं सांगितलं. हे वाक्य प्रवीण महाजन यांच्या मनाला लागलं आणि क्षणार्धात त्यांनी खिशातील पिस्तूल काढून प्रमोद महाजन यांच्यावर गोळ्या झाडल्या.
गोळीबाराचा आवाज ऐकून प्रमोद महाजन यांच्या पत्नी रेखा महाजन घटनास्थळी पोहोचल्या, तर प्रवीण महाजन तिथून निघून गेले. गंभीर जखमी अवस्थेत प्रमोद महाजन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. दुसरीकडे प्रवीण महाजन स्वतः ट्रॅफिक पोलीस हेडक्वार्टर्स आणि नंतर वरळी पोलीस स्टेशनला जाऊन मी प्रमोद महाजन यांना गोळ्या मारल्या असं सांगत सरेंडर झाले. तब्बल 13 दिवसांच्या उपचारानंतर 3 मे 2006 रोजी प्रमोद महाजन यांचं निधन झालं आणि गुन्हा हत्येचा ठरला. न्यायालयीन सुनावणीत कधी राग, कधी पैशांचं कारण पुढे आलं, मात्र प्रवीण महाजन सतत जबाबात बदलत राहिले. अखेर 2007 मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 2010 मध्ये प्रवीण महाजन यांचा मृत्यू झाला, पण प्रमोद महाजन यांचा हत्यामागचं नेमकं कारण काय, हा प्रश्न आजही अनुत्तरित राहिला. यानंतर आहेत विलासराव देशमुख. महाजनांपाठोपाठ विलासराव देशमुख यांचा झालेला मृत्यू सुद्धा सर्वांसाठी दुःखदायकच ठरला. सरपंच पदापासून ते मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री असा प्रवास करणारे विलासराव यांना यकृताचा आजार झाला आणि ध्यानीमनी नसताना 14 ऑगस्ट 2012 रोजी त्यांचं निधन झालं. पुढे आहेत गोपीनाथराव मुंडे. गोपीनाथराव मुंडे यांचं झालेलं अपघाती निधन साऱ्या महाराष्ट्राला धक्का देणारं ठरलं. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला असताना बीड इथे त्यांचा सत्कार स्वीकारण्यासाठी ते दिल्लीहून बाय कार निघाले. वाटेत एका कारने त्यांच्या वाहनाला धडक दिली आणि काळाने हा नेता हिरावून घेतला. 16 फेब्रुवारी 2015 हा दिवसही महाराष्ट्रासाठी असाच दुःखाचा ठरला. या दिवशी तत्कालीन उपमुख्यमंत्री आर आबा पाटील यांचं कर्करोगाने निधन झालं. आबा या नावाने कार्यकर्त्यांमध्ये ते लोकप्रिय होते. आबांना कॅन्सरचं निदान झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईत लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथेही ते मृत्यूवर मात करू शकले नाहीत. यानंतर काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांचे निकटचे सहकारी राजीव सातव यांचा वयाच्या अवघ्या 46व्या वर्षी कोरोनाने झालेला मृत्यू सर्वांना हळहळ देणाराच ठरला. सातव यांना कोरोनाचं निदान झाल्यानंतर त्यांना पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण 16 मे 2021 रोजी सातव यांचं निधन झालं. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचाही 14 ऑगस्ट 2022 रोजी अपघाती मृत्यू झाला. बाकी नेत्यांसारखा मेटे यांचाही मृत्यू मनाला चटका लावणारा ठरला. मंडळी, या नेत्यांप्रमाणेच युवा नेते डॉक्टर श्रीकांत जिचकार, शिवसेना नेते आनंद दिघे यांचे मृत्यूही महाराष्ट्राला धक्का देणारे ठरले. जिचकार उच्च विद्याभूषित होते. काही काळ राज्यात मंत्री म्हणून त्यांनी काम केलं होतं. तसेच राज्यसभा सदस्य म्हणूनही ते कार्यरत होते. पण आपल्या शेतातून नागपूरला घरी परतत असताना ट्रकने उडवल्यामुळे क्रूर काळाने त्यांना हिरावून घेतलं. आनंद दिघे हे शिवसेनेचे वजनदार नेते. ठाणे जिल्ह्यात त्यांचा दबदबा होता. विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते गुरु. किरकोळ अपघाताचं निमित्त होऊन त्यांचा मृत्यू झाला आणि बाळासाहेबांचा एकनिष्ठ शिवसैनिक काळाच्या पडद्याआड गेला. आता या यादीत अजित पवारांचं नाव जोडलं गेले. पण ही वेळ आता येईल असं अजिबातच वाटलं नव्हतं आणि म्हणूनच दादांचं असं अचानक जाणं कोणालाही न पचणार आहे. दादा, आज तुम्ही नाही, पण तुमची आठवण कायम राहील एवढं मात्र नक्की.